इथं मी एक जोडी कोवळी मेथीची पानं घेतली आहेत, त्यात लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे. इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ 1 वाटी घातले. त्यासाठी इथे 4 चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि यात थोडा ओवा घालायचा आहे. थोडे तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यानंतर टेस्ट छान येते. हळद थोडी घालायची आहे, म्हणजे जशी आपल्याला हवे तशी. मीठ चवीपुरतं. थोडेसे जिरे घातलेत आणि पाणी, हळूहळू पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा. छान असा थोडा घट्टच मळून घ्यायचा आहे, म्हणजे ते आपल्याला लाटता व्यवस्थित येतं. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी हे मळून घेतलं आहे. एवढा घट्ट ठेवला आहे. आता चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेतला आहे आणि ओला फडका पोळपाटावर टाकला आहे आणि त्याच्यावरती असं थोडं थोडं थापून घ्यायचं आहे आणि मग लाटण्याला थोडंसं पाणी लावून हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे सगळीकडून एकसारखं असं. आणि त्याच्यामध्ये असे मी होल पाडून घेतलेत जेणेकरून तेल सोडता यावं आणि ते भाजावं व्यवस्थित. आता इकडे गरम तव्यावरती मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे आपण आपलं धपाटं टाकूया आणि फडक्यापासून धपाटं वेगळं व्हावं यासाठी मी वरतून थोडंसं पाणी टाकलं आहे. हे बघा, अगदी व्यवस्थित निघतं. आता त्याला झाकून 2 मिनटं भाजून घेऊया एक बाजू. तोपर्यंत इथं मी दुसरं धपाटं करायला घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित धपाटं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे लाटण्याला चिकटणार सुद्धा नाही पाणी लावल्यानंतर. हे बघा, आपलं धपाटं एका बाजूने छान भाजून झालेलं आहे 2 मिनिटांनी बघितलं तर. हे बघा, मस्त भाजून झालेलं आहे. हे धपाटं आपल्याला खरपूस भाजायचं आहे. मेथीचं धपाटं आहे, खरपूस भाजायचं आहे. अशा पद्धतीने धपाटे केले तर मुलंसुद्धा व्यवस्थित खातात. जी मेथीची भाजी मुलं खात नाहीत तीसुद्धा खातात. खूप छान लागतं, मस्त लागतं धपाटं. हे बघा, खरपूस व्यवस्थित भाजले मस्त आणि गरम गरम खायला उत्तम लागतं, छान लागतं, भारी लागतं. आणि दह्यासोबत सर्व केला. दह्यासोबत तर एक नंबर टेस्ट लागते. थँक्यू.